विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जनतेला उत्सुकता आहे ती म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं की आपलाच नेता हा मुख्यमंत्री व्हावा। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून पोस्टर्स लावण्यात आले। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होऊ लागली। सागर बंगल्याच्या समोरच म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या समोरच नाशिकच्या कार्यकर्त्याकडून एक पोस्टर लावण्यात आलेला आहे। त्यावरती लिहिलं आहे, मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री, भावी वाटचालीस शुभेच्छा। नाशिकमधील हे कार्यकर्ते आहेत कैलास ढाकणे असं याचं नाव आहे। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांच्या सोबतचा त्यांचा फोटो देखील या पोस्टरवरती आपण पाहू शकतोय। अमृता फडणवीस यांच्या सोबतचा फोटो देखील या पोस्टरवरती लावण्यात आलेला आहे। त्यानंतर आज जी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे, या बैठकीसाठी अजित पवार काही वेळापूर्वी दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस देखील काही वेळानंतर दिल्लीसाठी रवाना होणार आहेत। त्यानंतर एकनाथ शिंदे देखील दिल्लीला पोहोचणार आहेत आणि आज दिवसभरामध्ये स्पष्ट होणार आहे की नक्की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार आहे। जनतेला देखील ही गोष्ट आजच कळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन चिखलेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। एकीकडे मुख्यमंत्री कोण याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महायुतीच्या सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे। विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला राज्याच्या सत्तेत मोठा वाटा मिळणार आहे। त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळणार आहे। महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला। सत्ता वाटपात भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मंत्रिपद घटणार। महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वी तिन्ही पक्षात सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे। विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीतील प्रमुख 3 घटक पक्षांमध्ये सत्ता वाटप होणार आहे। भाजपनं विधानसभेत जोरदार कामगिरी केली आहे। भाजपनं राज्यात 132 जागा जिंकल्यात। त्या खालोखाल शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं 57 जागा जिंकल्यात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले। हे संख्याबळ लक्षात घेऊन सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या वाट्याला 25 मंत्रिपद, शिंदेंच्या शिवसेनेला 10 मंत्रिपद, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे। राज्याच्या सत्तेत सर्वाधिक वाटा भाजपला मिळणार आहे। त्या खालोखाल शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे। नुकतंच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। त्या बैठकीत सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्याचं बोललं जात आहे। गेल्या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समसमान सत्ता वाटप झालं होतं। प्रत्येक पक्षाला 9 मंत्रिपद देण्यात आली होती, पण आता सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय। त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे। नवी दिल्लीहून प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।